नमस्कार मंडळी, स्वप्नज्योती आर्ट अँड क्रिएशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण आलो आहे मरीन ड्राईव्ह. मुंबईकरांचं अतिशय सुंदर असं प्रेक्षणीय हे स्थळ आहे. अथांग समोर सागर आहे, रत्नाकर, समुद्र, कितीतरी नावं आहे त्याला. आणि अर्थातच याच्या खोलीचा कुणालाही आजपर्यंत अंदाज आलेला नाही आहे आणि म्हणूनच याला अथांग असा सागर म्हणतात. तर असा हा सुंदर समुद्र आपल्या समोर आहे मरीन ड्राईव्हचा. याला मरीन ड्राईव्हला नेकलेस रोड असंही म्हणतात, कारण तुम्ही बघू शकता याला गोल असा अर्धगोल आकार आहे. चारी बाजूनी इकडे अर्धा आहे आणि इकडे अर्धा आहे. रात्रीला जर तुम्ही संध्याकाळच्या नंतर रात्रीला या रोडला जर आला तर संपूर्ण दिव्याच्या प्रकाशामध्ये अक्षरशः एखादा नेकलेस घातल्याचा भास आपल्याला होतो या रोडला. म्हणून याला नेकलेस रोड किंवा मरीन ड्राईव्ह असं म्हणतात. संध्याकाळी इथे प्रचंड गर्दी असते. मला आत्ता शक्य नव्हतं म्हणून मी जरा लवकर आधी आले. संध्याकाळी मला एवढा शांतपणे व्हिडिओ पण काढता आला नसता. तर किती सुरेख अर्थातच समुद्र आहे तो. त्याला सुरेख काय कितीही उपमा दिल्या तरी कमीच पडणार आहे. तसा हा सुंदर रत्नाकर सागर आपला हा अरबी समुद्र आहे, ज्याचा अंत नाही आणि ज्याच्या खोलीचं आपण अंदाज बांधू शकत नाही. लाटा अशा उसळून येत आहेत आणि इथे असे खडक घातलेले आहेत आणि त्याच्यावर त्या लाटा येऊन आदळतात. संध्याकाळी भरती असते, त्यामुळे समुद्र पार अगदी या खडकांच्या वरपर्यंत आलेला असतो आणि लोक इथे असे बसतात पाय सोडून वगैरे. मला ते फारसं पटत नाही, कारण समुद्र आणि पाणी याच्याशी खेळू नये असं एक माझं मत आहे. पण हा प्रत्येकाचा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तर असा हा सुंदर मरीन ड्राईव्हचा परिसर आणि आपला अर्थातच हा अरबी समुद्र. धन्यवाद.